झी 24 तास एक पाऊल पुढे. आणि आता जाऊयात रियालिटी शोच्या विश्वात. खुपते तिथे गुप्तेमध्ये बुधवारच्या भागात हजेरी लावली आहे मोहन जोशी आणि सविता मालपेकर यांनी. पाहूयात त्यांना नक्की खुपतंय तरी काय. कोण आहे कोण आहे कोण आहे ग? कोण? मी तुमची. कोण माझी चुलती काय? हाय, मग कोण आहेस? तुमची लाडकी लाडकी. आईला म्हणजे बीडकीची बहीण काय ग? अव ती पण नाही. मग कोण आहेस तू? तुमच्या बापानं करून दिलेली. अगं बाबो म्हणजे गंगी काय ग? वय वय काय म्हणते गंगी? गाडा भरून ठेवलाय तेव्हा गावाखालनं गाडवा लवकर घेऊन या. कारभारी हो आला का? आलो की. चला घरात. आल्या 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 घरात चला. 4 दिवस घरात पत्त्या नव्हता होता कुठं. गंगे मी स्वर्गात गेलतो. सर्गात? हा स्वर्गात. माणूस मेला बिगर सर्गात जात नाही आणि तुम्ही जित्तपणी सर्गात गेला कसा? आणि आता माझा नवरा कुठे भूता? ए गंगे अगं असं काय करते? अगं मी तुझाच नवरा आहे आणि आज तसा नवरा नाहीये. मग कसं हाय? तुझा सख्खा नवरा आहे. सख्खा नवरा आहे म्हण. हे डान्स काय म्हणतात थोडं दाखवा ना. त्यात कहू ना प्यारे वर मी काय सांगताय? हो ते फक्त ती ऍक्शन होती ना तेवढ्यासाठी. ओके. दिल मेरा कहने को जरा डाटा बेकरार है, कहो ना प्यार है, कहो ना प्यार है, कहा ना प्यार है, कहो ना प्यार है. क्या बात है, क्या बात है. तुम्हाला म्हणजे उठून मानाचा मुजरा तुम्हाला. क्या बात है यार. वाह 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 वाह. सुख में तेरे साथ चलेंगे, दुख में सब मुख मोड़ेंगे. दुनिया वाले दुनिया वाले तेरे बनकर तेरा ही दिल तोड़ेंगे. देते हैं देते हैं भगवान को धोखा, इंसान को क्या छोड़ेंगे. कसम वादे प्यार वफा कोई किसी का नहीं, ये झूठे नाते हैं नातों का क्या. कसम वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. 14 एक तर मला साडी नेसायची होती त्या सिरियल मध्ये. वीग लावायचा, पूर्ण तयार कोळ्यांसारखं व्हायचं ते तयार. तर डायरेक्टर सांगायचा मला की तू 15 मिनिटात बाहेर पाहिजेस. अरे अरे हे करून. तर मी म्हणायची 15 मिनिटात तुझी बायको तरी तयार होऊन येईल का? नाही. मग मी 15 मिनिटात कशी? तर त्याच्यावर त्याचं उत्तर असं असायचं, तो तुझा प्रॉब्लेम आहे, माझं लाइटिंग तयार असतं. अरे असं उत्तर असायचं. दुसरी गोष्ट म्हणजे खरं बाई म्हणून बोलू नये पण मी आज हे बोलणार. बोला. म्हणजे आता तुम्ही विचारलेत म्हणून मी बोलते. बाथरूमला जाण्यासाठी मला विचारून जायचं असं मला सांगितलेलं होतं. आणि एकदा मला डायरेक्टरने आमच्या उत्तर दिलं होतं, क्रिएटिव्ह हेडला विचार आणि बाथरूमला जा. आणि मी डायबेटिसची आहे त्याच्यामुळे मी आधीच सांगितलं होतं की मला बाथरूमला कंट्रोल नाही करता येईल. तर मग आम्हाला विचारायचं आणि जायचं. आणि मग मी विचारायला गेले की मला अर्धा तास मला थांबून ठेवलेलं आहे त्या लोकांनी. केवढा सीन कर ना आणि मग जा ना. म्हणजे एकदा तर मला इतका प्रॉब्लेम झाला होता. आणखीन मी गेले टॉयलेटला आणि बरं मी साडी स्वतः शिकले हा ती नेसण्यासाठी. तर त्याच्यावर नाही त्यांनी खूप आहे. मग आम्हालाच का नाही सांगून म्हटलं तो निसर्ग आहे ना, ते नैसर्गिक आहे, ते कसं मी सांगणार आणखीन जाणार तुम्हाला. तर अशा पद्धतीने मग डे नाईट काम. बरं ते काम करण्याचा कंटाळा तर कधीच मला आला नाही याचं कारण की मला तो रोल आवडला होता.
म्हणून आणि त्याच्यासाठी मी मेहनत घेतली होती. मी खार दांड्याला जाऊन मी 1 महिना ती भाषा संध्याकाळी 7:30 ते रात्री 12 पर्यंत जाऊन बसायचे आणि शिकले होते. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जेव्हा प्रामाणिकपणे आपण काम करतो तेव्हा जर अशा पद्धतीने वागवलं गेलं तर मग नको वाटतं. खरं तुम्हाला मीडियाविषयी हे खूपतं का? उदाहरणार्थ तुमचा नाशिकचा जो एपिसोड होता रिसेंटली 3 दिवस चालला होता, कारण दुसरा काही घटना घडली नाही ना घडलेली नव्हती आजूबाजूला. तेव्हा 3 दिवस मला बुक केलं होतं त्यांनी complete. नेमकं झालं होतं काय? आज तर सगळं शमलेलं आहे. आज तुम्ही सांगू शकता? केवळ एक रस्त्यावर भांडण व्हावं एवढं भांडण झालं होतं. बस त्याच्याबद्दल काही नाही. कोणी मला मारलं नाही, कोणी माझ्या अंगाला हात लावला नाही, काहीही नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता उठून मी गाडी घेऊन मुंबईत आलो. शूटिंग कॅन्सल केली त्या लोकांनी तिथल्या. मी 7 वाजता निघून आलो. मला काहीही झालं नव्हतं. पण बातम्या, मोहन जोशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालाय, मोहन जोशीला प्रचंड मारला, मोहन जोशीला धाब्यापासून हॉटेलपर्यंत मारत नेला, कपडे फाडले, माझं काही झालं नाही, माझ्या अंगाला कोणी हात लावलं नाही. एवढं वाढतं वाढवलं गेलं ते. म्हणजे कधी कधी असं वाटतं बरं काय झालं, कुणीतरी आपण एक shooting केलं पर्सनल असं आयुष्य असतं, आपलं एक पर्सनल वाटलं. आयुष्य कुणीतरी शूटिंग केलं असं म्हटलं. म्हणजे मला असं वाटायला लागलं हे सर प्रिप्लॅन्ड आहे की काय, हे गुंतवण्याचा प्रकार आहे की काय. मला त्याचं कारण सांगतो मी. गोष्ट घडली 21 तारखेला, त्याची न्यूज आली 23 तारखेला लोकमतला, नाशिकच्या लोकमतच्या. मी इकडं आमच्या अध्यक्षांना जाऊन सांगितलं, जो प्रकार घडला तो सांगितलं, म्हणजे असं असं झालंय, काय काय अपशब्द उच्चारले गेले, इथपर्यंतच आहे. तेव्हा एक काम कर, तुम्ही माफी मागून टाका आणि मोकळं कर, माझ्या नाशिकच्या जवळचं मी सांगतो त्याला. मी पेपरमधून माफी मागून टाकली. मला म्हणाले प्रकरण संपलं, इट्स ओके. 3 तारखेला लोकसत्तात लेख आला, आपलेच शेजारचे मित्र आमचे लेख आला. 4 तारखेला परत लेख आला आणि धडाधडा टीव्हीवरच सुरू झालं. म्हणजे सकाळपासून सुरू झालं टीव्हीवर. बोलणारे आमच्यातलेच. आणि तो काय झालं, तो कॉर्नर केल्यासारखं झालं. व्हाईट कार्ड म्हणतो ना, चालतो ना व्हाईट कार्ड. झी 24 तास एक पाऊल पुढे.